श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा ही स्वामींचरणी प्रार्थना. 28 आणि 19 जानेवारीला इंग्रजी कॅलेंडरनुसार पहिली अमावस्या आहे. ह्या 2025ची पहिली अमावस्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अमावस्येच्या दिवशी काय करावे, महत्त्वाचे नियम आणि उपाय या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इंग्रजी नवीन वर्ष 2025 सुरू झालं आहे. त्यातली पहिली अमावस्या, त्याला मौन अमावस्या असं म्हणतात. या वर्षाची मौनी अमावस्या आहे ती 2 दिवसाची आहे, कारण ती 28 तारखेला वार मंगळवार संध्याकाळी 7:37 सुरू होणार आहे. ती 29 तारखेला वार बुधवार संध्याकाळी 6:06 संपणार आहे. म्हणजेच काय, अमावस्याचा जो कालावधी आहे तो आपल्याला 28 तारखेला संध्याकाळी 7:30 नंतर पूर्ण 29 तारखेला पूर्ण दिवस आपल्याला भेटणार आहे. मौनी अमावस्या, या अमावस्याच्या नावातच त्याचा अर्थ दडला आहे मौन धरणं. कारण प्रत्येक अमावस्याचे अनन्य महत्त्व आहेत. त्यातलंच हे मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे. काही ठिकाणी अजूनही मौन व्रत धारण केलं जातं. मौनी अमावस्याला तुम्हाला मौन व्रत धारण करायचं असतं. संपूर्ण दिवस जर तुम्ही मौन व्रत धारण केला तर अतिउत्तम, नाहीतर अर्धा तास किंवा 1 तास. मौनी अमावस्याची काय महत्त्व आहे? ह्या दिवशी साधू संत ऋषीमुनी मौन व्रत धारण करत असतात. खरं तर दैनंदिन जीवनामध्ये आपण एखाद्याला काही बोलून बसतो आणि त्याचा घोर पश्चाताप आपल्याला होतो. जेव्हा आपल्याला कधीतरी राग येतो, कधीतरी काही वाईट घटना घडते, तेव्हा आपण लहान मोठे काही बघत नाही. आपल्याला खूप राग येतो आणि आपण काही बोलून जातो. ते काहीतरी बोलून गेल्यावर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. हे मौन व्रत धारण करून आपल्याला सुद्धा मनाला शांती मिळते. आपलं डोकंही शांत असतं. आणि बघा, काहीतरी आपण आणि केलेल्या कृत्याचा आपल्याला कुठेतरी पश्चाताप होत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला मौन व्रत धारण करायचं असतं. मौन व्रत धारण करणं म्हणजे काय? उपवास करणं तर नाही. आपल्याला या दिवशी फक्त मौन धारण करणं, देवाचं नामस्मरण करणं. मौन धारण करण्याचं पण काही नियम असतात. जर तुम्ही 24 तास मौन व्रत धारण करत असाल तर अतिउत्तम. नाही शक्य होत तर तुम्ही अर्धा तास किंवा 1 तास तरी मौन व्रत धारण करायचे. त्यावेळी तुम्हाला देवाचं नामस्मरण, देवाची उपासना, ते सुद्धा तुम्हाला मनातल्या मनात करायचं आहे. म्हणून या मौनी अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की मौनी अमावस्याला आपल्याला जर काही इच्छा असेल मनातली, तर तुम्हाला अशी वाटत असेल ती पूर्ण व्हावी. बऱ्याच वेळाना असं होतं, आपली जवळची व्यक्ती, आपल्याला असं वाटतं ही व्यक्ती माझ्याशी बोलत नाही, ती व्यक्ती माझ्याशी बोलत नाही आहे. आणि जर तुम्ही मौनी व्रत धारण केलं संपूर्ण दिवस, जरी ती 28 तारखेला संध्याकाळी लागलेली आहे तरी ती 19 तारखेला सूर्याने बघितलेली असते. मग 19 तारखेला तुम्हाला पूर्ण दिवस मौन धारण करायचं आहे. संपूर्ण दिवस जर तुम्हाला मौन धारण करणं शक्य असेल तर तुम्ही करावं. आणि मौन धारण केल्यावर त्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची तुम्हाला उपासना करायची आहे. तुम्ही जर हे केलं तर नक्कीच रुसलेला व्यक्ती असेल, तुमच्यापासून जर तो लांब गेला असेल तर नक्कीच तुमचं आणि त्यांचं संभाषण होईल. तुमचं आणि त्यांचं जे नातं होतं पहिल्यासारखं, तर ते तसंच टिकून राहतं असं म्हटलं गेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात पण जर असं काही दुःख असेल, दुःखाचा वादळ असेल, तर नक्कीच तुम्ही मौन व्रत धारण करू शकता. मौनी अमावस्याला पवित्र गंगा किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करायचं महत्त्व आहे. का बरं? तर तुम्हाला सांगते, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा जेव्हा आहे ना अमृत कलश बाहेर आलं, तेव्हा त्या कळसाचं थेंब काही ठिकाणी, मग जे काही पवित्र तीर्थक्षेत्र आहे
तिथे त्याचं थेंब त्या ठिकाणी पडले होते. म्हणून आपण मौनी अमावस्याला व कुठल्याही अमावस्याला आपण बघतो की पवित्र नदींमध्ये, पवित्र ठिकाणी स्नानाला खूप महत्त्व आहे आणि लोक तिथे खूप जास्त गर्दी करतात. त्याचं मेन कारण हेच आहे. आता जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या जवळपास कुठे पण तीर्थक्षेत्र असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी जाऊन स्नान करू शकता. नाही तर तुम्ही एक डुबकी मारू शकता किंवा ते पाणी असं आपण स्वतःवर थोडं शिंपडू शकता. किंवा नाही जमलं कुठं जायला तर आपल्या घरात गंगाजल असतं. अंघोळीच्या पाण्यात 2-3 थेंब आपण गंगाजलाचे टाकले तरीही चालेल. आता मौनी अमावस्याला आपल्याला काय सेवा करायची आहे? मौनी अमावस्याला भगवान शंकरांसह भगवान विष्णूंची सेवा करणं सुद्धा तितकंच महत्त्व मानलं गेलं आहे. पिंपळ वृक्षाला बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपण पिंपळ वृक्षाला स्पर्श करतो. अमावस्येच्या दिवशी आपण पिंपळ वृक्षाला स्पर्श करू शकत नाही. अमावस्येच्या दिवशी आपण पिंपळ वृक्षाला स्पर्श करू शकत नाही, पण हो त्याची उपासना आवर्जून करतात. बघा, त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळ वृक्षाला थोडंसं दूध, 2-3 चमचा असेल तरी चालेल, थोडंसं दूध, तांब्यावर पाणी आणि त्या तांब्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे, काले तीळ. ते विष्णू भगवानसाठी काले तीळ बघा विष्णू भगवानसाठी आहे आणि ते पितरांसाठी सुद्धा महत्त्व आहे. आणि भगवान विष्णूंची सेवा केल्याने जर तुम्हाला पितृदोष असेल तर तो सुद्धा कमी होतो. म्हणून त्या पाण्यात काळे तीळ टाकायचे आहेत आणि पिंपळ वृक्षाच्या मुळाखाली ते तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिंपळ झाडाच्या भोवती प्रदक्षिणा घालायचे. जर जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही 2-3 प्रदक्षिणा घातलात तरी चालेल. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. प्रदक्षिणा घालताना पण तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि पिंपळ वृक्षाच्या खाली बसून तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा जप करायचा आहे. या दिवशी भगवान शंकरांची उपासना करणं सुद्धा तेवढंच महत्त्व मानलं गेलं आहे. कारण आपण हा दिवस भगवान शंकरांची उपासना करण्यासोबत आपण पितरांची उपासना करणं म्हणजे तर्पण विधी असो, पिंडदान असो, दान धर्म असो, त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहेत. जर आपण भगवान शंकरांची उपासना केली तर आपल्या पितरांना सुद्धा सद्गती मिळते. मग काय करायचं आहे? भगवान शंकरांच्या पिंडीवर, शिवलिंगावर आपल्याला प्रदोषकाळी किंवा सकाळी केलं तरी चालेल. तुम्हाला काय करायचं आहे? शिवलिंगावरती तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा मृत्युंजयाचा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा आवर्जून करावी. त्याच्याच बरोबर प्रत्येक अमावस्या ही पितरांच्या सेवेसाठी सुद्धा समर्पित आहे. बघा, दररोज आपण पितरांची सेवा करू शकत नाही, पण प्रत्येक अमावस्याला आपल्याला पितरांच्या स्मरणात गरजूंना दान करायचं आहे. पितरांना नैवेद्य देणं सुद्धा अमावस्याचा जो हा कालावधी आहे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. म्हणजे तुम्ही आता बघा, 19 तारखेला सूर्याने बघितलेली अमावस्या आहे. 19 तारखेला तुम्हाला 12 वाजता, अगदी 11:30 ते 12:30च्या मध्ये तुम्हाला जेव्हा सूर्य डोक्यावर येतो त्यावेळी तुम्हाला कावल्याला घास द्यायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही साधा दही भात ठेवलात तरी चालेल किंवा फक्त भात ठेवलात तरी चालेल किंवा चपाती ठेवलात तरी चालेल. अर्थात काय, पितराच्या स्मरणात आपल्याला कावल्याला घास घालायचा आहे. मौनी अमावस्याला आपल्याला तुळशीची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण तुळशीची सेवा तर आपण रोज करतो. तुळशीला जल अर्पण करतो, हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करतो, त्यानंतर धूप दीप ओवाळतो आणि संध्याकाळी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. मौनी अमावस्या हा दिवस खूप शुभ मानला गेला आहे. यात काही वाईट नाही आहे. उलटा हा दिवस आपला पश्चाताप व्यक्त करण्याचा दिवस आहे. मनुष्य जातीमध्ये कधी कधी रागात एखाद्याला वाईट बोलणं,
वाईट वागलं जातं, भले तो चांगला असो वाईट असो, पण आपल्याकडून घडलेली चूक किंवा एखाद्याला बोललेले शब्द आपण परत घेऊ शकत नाही, पण तो पश्चाताप व्यक्त करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. म्हणून मौन धारण करणं आणि परमेश्वराच्या चरणी लीन होणं. देव आपल्या चुका नक्कीच माफ करतो, त्याच्यासाठी आपल्याला पण तेवढं स्वीकारणं महत्त्वाचं आहे. म्हणून मौन अमावस्येच्या दिवशी तुम्ही अर्धा तास तरी मौन धरून देवाचं नामस्मरण करून अगदी 1 तास तरी बसून तुम्हाला देवाची सेवा करायची आहे, मौन धारण करायचं आहे, मनातल्या मनात तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू देवांचे 1000 नावं पाठ करू शकता. जी सेवा तुम्हाला जमेल ती तुम्ही करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल. रोज तर आपण खरंच खूप जास्त बोलतो, प्रत्येकालाच आपल्याकडनं त्रास होतो, प्रत्येकाचं कुठे ना कुठे मन दुखावलं जातं. दिलेला शब्द बोललेला शब्द परत आपल्याला परत घेता येत नाही. पण नक्कीच देवाचं नामस्मरण करा, पण नक्कीच देवासमोर बसून अध्यात्मात येऊन नक्कीच आपल्याला कृत्याची जाणीव होईल आणि आपण ह्या सेवा केल्यानंतर मन शरीर शांत राहतं. तर ह्या दिवशी ही जी काही सेवा सांगितली ती नक्की करा. आणि ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.